आठपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं की आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानांना युक्ती सांगितली, दवंडी पिटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध येऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळे दूध देवळात नेलं. गावाचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरलाच नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं घरचं काम काज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्याऊ घातलं, गाई वासरांना चारा दिला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फुलं घेतले, 4 तांदूळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पाने घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली. जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं. तुझा गाभारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावे भक्तीने अर्पण करते. असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं, तुझ्या आज्ञेने काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. याला युक्ती काय करावी? तर मुला वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.